नमस्कार. घर सजवायचं असेल, ऑफिस सेट करायचं असेल किंवा लग्न सराईची मोठी खरेदी करायची असेल, एकच विश्वासू ठिकाण राज फर्निचर मॉल बारामती. होय, थेट कंपनी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित राज फर्निचर मॉलमध्ये तुम्हाला मिळतो सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, वॉलड्रॉप, ऑफिस टेबल, स्टील भांडी, किचन आयटम्स, कूलर, फ्रीज, होम थिएटर आणि अशा असंख्य फर्निचरच्या व्हरायटीज, तेही जबरदस्त डिस्काउंटसह. आमच्याकडे आपणासाठी बजाज फायनान्सची ही सोय उपलब्ध. सगळं काही एकाच ठिकाणी. राज फर्निचर मॉल, पत्ता 7 वस्ती, फलटण रोड, बारामती. संपर्क मोबाईल 9922 5560 65 तसेच 90 11 17 96 98. आमिरची धमाल, गणाची कमाल, आमिरची धमाल. दोस्ताना हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती. नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. गाना, इतक्या वर्ष मी तुला मदत केली जन्मल्यापासून. प्रत्येक तुझ्या गरजेला मी तुला धावून आलो. मदत तसं केली बरं का तू. तिसरीत असताना एकदा तुझा शिरट मला दिलता, ती एक माझ्या मदत चांगली ध्यानात आहे. होय, हा परत न अजून तिसरीत तेवढी लागा तुम्हाला मदत केली बरं का. हो अरला का गाना, तू प्रत्येक गरजेला मी धावून येतो. नाही येत होय म्हणजे अरे माझ्या गरजाच नाही कमीतला का आम्ही. होय. मग का थोडीशी तर उपकाराची जाणीव ठेव, थोडी तरी. हा बर असं आहे का, म्हणजे मदत करायची आणि बोलून दाखवायची. नाही, ही नाही. तुझी वृत्ती आहे. बोलून दाखवायचा विषय नाही, म्हणलं तुला जाणीव आहे का बघावी. कारण ऐकी, कारण मला गरज आहे आता. गरज मला पडली म्हणून तुला बघतोय. तुला आतापर्यंत इतक्या वेळा मदत केली. हा तुम्हाला मग तू डायरेक्ट तू बोलून दाखवतोय. मग काय का एकदा देतून द्या मला सारखा माणसात बी तू किती वेळा आमिर मला बोललाय तू. काय? गाणं तुला हे दिलं गाणं तुला ती दिलं. मला नाही आमिर असलं पटत माहिती. एक तर देत जाऊ नको. नाही 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 काय करायचं, खायला घालायचं आणि माणूस बुक्क्या मारायच्या परत. अरे पण मला सांग की, तुला एवढ्या वेळा मदत केली, तू एकदा केली का रे मला. हा लका आम्ही लय वेळा मदत काय केली बरं कसली का. मदत केली? पण आम्ही बोलून दाखवत नाही असं 10 माणसात. त्या दिवशी ती बाजीनाची बायकून तिची मिळून होती. हा. किती बोला तडतडा, आमच्या घरी तू जीव तू, आम्ही असं म्हणतो काय. किती अपमान झाला नाही, माझा. नाही, ती काय मदत होती का. हा मग काय होतं, का ना, तू काहीतरी काय माहितीये का, मी बघत होतो रे, तुला उपकाराची जाणीव आहे का. मला आमिर लय जाणीव आहे काय माहिती जाणीव? का. तुझं काय बी असू दे, कधी बी काळ्या रातची मला हाक मार. परत येतो का नाही बघ बरं तुझ्यासाठी. काळ्या रात्रीची नाही हाक मार, तुला आता उजेडात हाक मारतोय मी. लक्षात घे काय झाले का ना माहितीये का, अलीकडे का ना पैशाची लय तंगी चालली. त्यामुळे का ना माझ्या डोक्यात एक नवीन प्लॅन आहे, नवीन बिझनेस आहे. दोघांना धरून, मला तुला धरून. मला ना तुझ्या प्लॅन मध्ये सामील व्हायचं. का नको, तुझी खोपडी उलटी चालते. अरे ऐकी लय नाही, फक्त 20,000 काम होतोय. 20,000. अरे 20,000, हो 20 रुपयाची पाणीपुरी खाय पैसे अरे आहेत. काय, अरे बाळ्या 2-2 कानात घातल्यात, तशी बी एकाच कानात बाळी चांगली दिसती. मी काय म्हणतोय का ना, सोनं आता 1,60,000 झाले. घंटी उठ बाळी 20,000 रुपये फक्त दे. चालते की, 20,000 रुपये दे. चालते की. दर महिन्याला. तुला माहिती का 20,000 किती पैसे कमी आपण माहिती का. किती 20,000 आपण जवळपास 50,000 कमी. असला तर बिझनेस आहे. कसला बिझनेस असला. अरे आता लगीन सराई चालू झाली. हा हा तसलं डबडं आणायचं करावं नावाचं, आणि हॅलो बोल की गाणी, नुसती गाणी लावायची आणि गाणी म्हणायचं. तुला सांगतो 5-5 आणि 10,000 रुपये वर्दी घेते त्याला. होय का. 4 गाणी म्हणायची, 2 जण 50-50. आणि मग त्याला कशाला 20,000 रुपये. त्याच्या पुढचा आयडिया आहे माझ्याकडे. काय सांगतो. रुपया बी गुतवायचा बर. ना. बिझनेस बी तगडा आहे. बर फक्त 2 फरशी तुकडं घ्यायचं, फरशीचं फरशीचं हा. वाजवायचं दोन्ही हाताने. अरे कुठल्या बी रेल्वेत घुसायचं आणि गाणी म्हणा सुरुवात करायची. अरे चिलर चिलर गाणं तुझं डोकं आहे का ना, ही भीक मागण्याशिवाय कुठं चालत नाही. अरे कष्ट करायचं, लक्षात घे, लाजायचं नाही कुठल्या कामधंद्याला. अरे जाऊ दे ना, एक देणार ठेव, गाणी म्हणायचेत ना तर चांगलं लक्षात घे, पैसे देऊन म्हणायची. कसं
कष्ट करून हे असे भिका मागून तुला भिका मागायच्यात का? मग काय बरं तुला लग्न मला करायचं सांग. तरी गाडीच म्हणायच्यात रेल्वे तरी गाडीच म्हणायच्यात फरक काय दोन्ही कष्ट मेहनत लक्षात घे एक ध्यानात ठेव कष्ट मेहनत करून असे भिका मागत मागत गाणी म्हणल्यावर कसं व्हायचं भीक मागायचीच नाही गाणं. टॅलेंटेड भिकारी व्हायचं Talented. बोलायचं तर कोणालाच नाही मला रुपया द्या म्हणून इनशर्ट करून जा मला सांग तुला पैसे देणं होईल का नाही होईल तेवढं सांग अरे का आमिर माझ्याकडे रुपया नाही का मग बस तसाच भीक मागत पण मला आयुष्यात कधी बोलू नको लक्षात घे तू टेन्शन घेऊ नको लगा तुला पहिल्यांदा मी म्हणतोय तुला का असलं करतोय म्हणल्यावर अरे काय झाले माहितीये का पहिल्यावर वासरू हा इकायला हा. त्याला बी गिऱ्हाईक नीट बसाना लोक लय पाडून मागतात दर नाही दुधाला त्याच्यामुळे काय झालं माहिती का वासरू अरे वासरू गेलं ना विकायचंय का वासरू वासरू इकायचंय तेवढं लिखायचंय साधारणतः तुला सांगू का, कमीत कमी ते 1.25 ते 1.5 लाखाला जाईल पण लाख रुपये तरी आलं पाहिजे तर निदान कसं होतं माझ्याकडे डोक्यात ते वासरू गेलं का नाही वैष्णवीला मस्त मध्ये डाक करतो मंगळसूत्र बिंगळसूत्र आताच बनवून ठेवतो ना सोनं वाढत चाललंय रे कितीला म्हणलं 1 लाखाला काय म्हणलं वासरू द्यायचंय मी 1 लाख रुपयापर्यंत द्यायचंय तसं वासरू मग 1.25 लाख किंवा 1.5 लाखाला बी जाईल. गाण्याला का इथं गावातल्या माणसांची वासरू 30-40 हजार रुपये काय काढल्यात पण कोण घ्याय नाही तू म्हणतोय लाखाला हा येडा बेडा आहे काय पोटच्या लेकरागत जपलंय मी त्या वासराला हत्तीगत वासरू ती काय असं काही ह्याच्यागत वासरू येतावा तू गिरायक बघ लवकर कोण असलं तर आलं लक्षात गिराईक बघ तुम्ही पण काय करायचं ते पैसे मी वापरणार तर गिराईक बघणार मी वापरणार नाही तुला त्यातलं मला महिनाभर पैसे वापराय दे महिनाभर अर 10-5 हजार रुपये तुला दिल त्यातलं लय तर लय जास्त काय मिळणार नाही तुला हो ही दुसरी बाई. बारक्यातलं करावं की घे ही दुसरी अरे लाखा म्हणजे लाख दिसत नाही नाही म्हणजे तिथं वर्दी घेतल्यानंतर पैसे घ्यायला पुढं पुढं करशील हा आणि आता मग तुला फक्त 5,000 देतो 10,000 देतो ही वेळ असते दुसरी ठीक आहे 15,000 रुपये हा? देतो. अरे लका गाणा ही बिझनेस चालू करायच्या आधी तू असं नाट लावते म्हणलं कसं व्हायचं हा? कसला बिझनेस लाखा मला सांग की ऐक की एक द्या ठेव आता तुझी बिझनेस चालू झाला वैष्णवीची मम्मी किती खुश होईल तुझ्या आकाबाई हा ती म्हणाल बरा जावाय गेला लग्नात गाणी म्हणाय जागरण गोंधळात गाणी म्हणायला एवढी शानीत लोक आपल्या गावातली नाही नाही फरशीचे तुकडं वाजवण्यापेक्षा ही पैसे देऊन गाणी म्हणलेलं काय वाईट आहे अरे मित्रा फरशी तुकडं वाजवण्यासाठी टॅलेंट आहे तुला माहिती आहे का मध्यंतरीच्या काळामध्ये एक माणूस फरशी तुकडं वाजवून देश विदेशात गाजला तू काम करतो का तू ताटल्या वाजव हा. हा आणि हो फेमस गाणा तसलं काय सांगू नका मला एकतर तू आहे ना कष्टाला लय आळशी हा कर कष्ट आणि खाऊ उष्ट असलं तुझं काम झालंय चल जातो मी अरे पट्या म्हणजे हातवाला तर मैत्र बाला म्हणजे तुला दिलं पैसे तर गाणं नाही चांगला नाहीतर कर कष्टन खा उष्ट अरे स्वाभिमानी गाणं उष्ट विष्ट खाणार वाटलाय तुला अरे सोना हे सोना अगं आण लवकर नाश्ता आले आले य य घ्या अरे वा 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 बर बस 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 की तू केला का नाश्ता नाही करते मी तुमचं झाल्यावर आवर का ग करायचं नाही मी नाही जाते करून आवरून जायचंय मला क्लासला हो क्लासला बी तुला जायचंय प्रियाचा काय फोन बिन अहो ताईने तुम्हाला कॉल केलता ना तुम्ही उचलत नाही बोलली ती काय उचलायचं तिचा फोन का सांग काय बरं. झालं आता कधी येते कधी इकडं येते तिने डॉक्टरांना दाखवलंय डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे त्यामुळे आई म्हणली थोडे दिवस आराम कर मनक्यात यापच पडणार काय करते ती माहितीये का मी घरातनं बाहेर गेलो की लगी बेडवर आडवी अजिबात काम नको तिला धंदा नको काहीच नको तिला फक्त झोपायचं म्हणल्यावर मनक्यात गॅप पडल नाही तर काय होईल सांग बरं तुम्हाला मग घरातली कामं करावी लागतात की काय करत काम आहे ती इनमिन दोघं आम्ही पोरं शाळेला किती का काम आहे भांडी 2 पडते ती तेवढी घासायची पडलीच आडवी रानातलं कोण बघायचं सांग बरं तू त्याच्यावर उठणार की मोबाईल काढणार असा व्हिडिओ काढणार आला का काय करते तू म्हणलं की म्हणती मला व्हायचं रील स्टार व्हायचे बरं कशी बी नाचते तू मला सांग आता तिचं वय आहे का बर नीट तरी नाचते का ती गोळी उदाल्या का तू उतारती बर अख्खं गाव मला नाव ठेवते म्हणते ही बाजी नानाची बायको तिचं वय काय आता येवाय जावा याची येळ आली आणि ही अशी नाचती या सांग बरं मला तू काय बोलते अहो दाजी तुम्ही करू दे ना तिला करायचंय तर काय करू द्या म्हणतीला का सोना तू तिच्यावर कधी मी पांघरूनच घालत जाती असं नसता ग मग बहीण आहे माझी ती बरं जाऊ दे मरू दे बरं एवढं झालं बरं का सोना तू आल्यापासून मला नाश्ता वेळची वेळेला मिळायला लागलं नाश्ता मिळायला लागला जेवण मिळायला लागलं सगळं मस्त वाटायला लागलं काय झालंय एकाच गोष्टी वाटतो नडते यार काय हो दाजी अगं तू भाकरी वाईट भाजा ना कच्च्या भाजतीया मग काय होतंय माहितीये का
माझ्या पोटात रातभर नुसतं गुडू 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 करत या. अहो ते गॅस नीट चालत नाही, तुम्ही नीट करून घ्या ना, त्यामुळे भाकरी नीट भाजत नाहीत. असं वय आयो, मग मला सांगायचं नव्हतं वय ग. मग आजच्या आजच नाळेला फोन करतो आणि त्याला मग तुम्हाला आमचा गॅस तेवढा दुरुस्त करून दे. बर बर घ्या बोलवून त्यांना. हो 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 बर. तसं सोना, तुला मनातली एक गोष्ट बोलू का? सांगा ना. काय झालं, प्रियाला बघायला आलतो नाही त्यावेळेस खरं तर तूच मला पसंत पडली होती. अहो काय दाजी, त्यावेळेस तर मी 9वीतच होते की. अगो 9वीत होती, काय तू नव्या नवरी सारखी दिसत होती. नव्या नवरी सारखी? हो हा ना. तुला बरं ती जाऊन दे म्हणू ती. हो तिला सांग, तिचा जर फोन बिन आला ना तिला सांग 2 दिवसात जर नाही आली ना म्हणायचं तर दाजी दुसरं लग्न करणार आहे. ऑन दी स्पॉट डायरेक्ट लग्न करणार. माझं डोकंच बिघडतंय. मग तुम्ही आधी तिचा फोन उचला आणि तुम्ही सांगा तिला डायरेक्ट. नाही नाही, मी नसतो फोन उचलत, तूच फोन कर आणि सांगायचं असं असं आहे, दाजी चिडले, तू येणार असली तर ये, नाही तर दुसरी बायको डायरेक्ट घरात आणणार मी. बर चालतंय, जाऊ का आता मी 2-4 घास खातो एवढं आणि जातो. बाकी तिला पण सांगच डायरेक्ट. हळू खाठाच का लागल? नाही लागत मला. बस जाऊ का सोना, तू बी तासाला लवकर जा. चल. बंडू शेठ, बोला की. काही कालवड आहे, हा नीट काय बघायची बघून घ्या आताच. काय तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर कालवड आहे का ना, बघाय मिळत नाही. बघाय मालकाला फोन लावतो, 2च मिनिटात मालक येते. हाय माझं बरं, पण माझं उघडं पडल्यासारखं वाटतंय. बरं उघड. आम्ही लय प्रत्येक गावात रोज आम्ही लय काय बघतो. हा अहो त्याला रोज राव 2-4 किलोमीटर पळावतोय, त्याचा खुराक बिराक किती आहे बघा की तुम्ही. मला मालकाला पण बोला लगेच. हॅलो, अर्गाना कुठे? अरे गिरायक आले कालवाडाला. बंडू शेट आपलं. हो घ्यायची त्यांना. ये लवकर ये, गोट्यात ये. हा लय गिरायक आहे त्याला. गाण्याला मी आधी सांगितले, म्हणलं आपल्या जवळचे गिरायक आहे नाही का. बंडू शेठ बोला. कालवाडले जपले बर का, अक्षरशः पोटच्या पोरागत जपलंय. हे तुम्ही शेण बघताय का ना, ही किती वेळा दिवसात काढा लागते तुम्हाला माहितीये का? किती वेळा काढत असेल? काय 3-4 वेळा काढतो. 3-4 20-25 वेळा होत. बघा अहो महिन्याला खताची टायली भरती. महिन्याला ही जी एकटीची महिन्याला खाता टायली. अहो मग काय तर तिथं बघा, दिसा नाही तुम्हाला तिथं सगळी एकटीच आहे. महिन्याला तर काय झाले, गरज आहे व मालकाची. हा मालकाची आई आजारी. मच म्हणत होता नाही काहीच, पण म्हणलं गाना तुझ्या ह्या आईपेक्षा ही आई म्हणलं एवढी महत्वाची नाही रे. बरोबर. तसं ही वासरू विकायचं नव्हतं, हा पण काय झाले मालकाला लय गरज पडली. त्याची आई आजारी आहे ना, काय करतो म्हणलं असल्या प्रसंगाला ही तर उपयोगी पडतं. तो मस्त म्हणाल विकायची नाही, पण त्याला काय बोलू नका बरं, काय आजारी आहे म्हणून. कसं आहे शेवटी आहे, तुमची आई आजारी असतं तुम्ही काय केलं असतं? बरोबर आहे. काय केलं असतं? आलं मालक आलं. नमस्कार. नमस्कार. कालवाड आहे का ना, पास पडले त्यांना. आता कालवाड काय हो, सोनं हा अक्षर डोळ्यात टिपायच्यात पोटच्या लेकरागत जपलंय त्याला. लय वाईट वाटतंय मला. भावनावर तू आता तुला सांगतोय, एकतर कालपासून रडत होता, काय जेवढा नाही एकतर तू. अरे मग आता कसं जेव तुम्ही सांगा. आज माझ्या दारची वस्तू जायची, कसं अनपाणी गोड लागेल मला तुम्ही सांगा पाहुणं. लागेल का अनपाणी 2 गोड? दिवस कस तर सण कर की रे. नाही ना का मला. अरे ही नेत्यात म्हणजे काही तिला काय उपास ठेवणार आहे रे? अरे हाय 2 दिवस. सॉरी बरं का, काय झालं थोडा भावनिक झालो का का. असू द्या न्या. बरं तुम्हाला हे पैशाचं सांगितलंच असेल. आता मस्त मार्केटला तिची 1.5 लाख 1.25 लाख रुपये किंमत आहे, पण आपली लाखाच्यात काय द्यायची नाही बरं का पाहुणं. काय लावला का 30,000 मिळतात गायला काय. पाहुणा डोक्यावर पडला का ही शिर्डी ती आमच्या आईने आणली 25,000. काय राव बंडी शेठ 30,000 रुपये म्हणताय? तुम्ही कालवड बघा. काय तुमच्या जिबीला हाडबीड आहे का नाही? मग काय राव द्यायचं बोला. फायनल किती द्यायचं? फायनल का? ऐका इकडे बघा, एवढं चालतंय का? नाही 50 ला होईल फायनल. 50 ला 50 ला 50 वर नाही होणार रुपये. काय 50 आणि 51 आणि 52 आणि 70 तसलं तर बोलूच नका. आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगतो, लाखाला मी रुपया मुडा घेणार नाही. बंडू शेठ राव असला काय व्यवहार असतो राव. इकडे या तुम्ही. शेवट आता फायनल सांगतो बघा. ह्याच्यावर तुमचं बी काय म्हणणं असेल ना ती मला सांगा. एवढं चालतंय का? नाही होणार. तुमची काय रक्कम आहे मला सांगा एकदा शिथच. 50,000 रुपये. काय बंडू शेट
50 आणि 51 70 असेल ना तर तुम्ही बाबा आपलं येऊ शकता. 1 लाखाला रुपया घेणार नाही. 1 लाखाला शेंडी लावायचं आणि कधी वासरू घेऊन जायचं हलगी लावून ती बी हलगी लावून. ए थांब जा घ्या खाटका मोडतो बंडू शेठ सांगा हा का ऐक कॅमऱ्या तुला खटका मिटवायचा नाही काय असेल ते उघडं करून दाखव गाड्या. आम्हाला कळणार मग अरे तू आतल्यात काय करतोय आम्हाला कळतंय होय. अरे का ना सगळं व्यवहार उघडं होऊन नाही करता येत काय काय असं छुपी रस्तूम करायला लागते ती बंडू शेठ हा का एवढं बस का ना जड होते तुमचं काय म्हणणं आहे एवढं वय नाही 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 अजिबात नाही ऐका एवढ्यात जमतंय का बघा आता हा का एवढ्या रकमेत आहे ना तुम्हाला जर भेटले ना कुठं गावात टांग घालण्यात जाईल तुमच्या मी बरोबर चालतंय मग. चालतंय चला फिक्स 90,000 90,000 दिले रे व्यवहार 90,000 रुपये 90 हा नव्वद काय सांगताय का तुम्ही तुमच्या काय डोक्यात फरक आहे का दोघाच्या बी अहून का 31 ला मी घेतो. हा मशान 90 मोठं 31 मोठं 90,000 देते तुम्ही म्हणता 31,000 देतो अरे 1,30,000 दे तुम्ही आणि ह्यो ऍडव्हान्स बी देतो. म्हणजे 1,30,000 होय. मग का गायची किंमत 1.5 लाखाच्या आसपास जाईल. अहो मी तीच ह्याला सांगतोय मागापासून नानाच्या मनात नाही, भर नाही, आहे. बरोबर बंडू शेठ तुम्ही एक काम करा तुम्हाला मी दुसरं कालवड बघतो तुम्ही त्याची काय चिंता करू नका तुम्ही आपले या आपलं सर इसरा आता इसरा अरे दलाल्या आधीच पिसा घेतला होय यांचा तू. अव इसरू नका तुम्हाला दुपारपर्यंत दुसरं कालवड देतो ना मी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी काही इसर घेऊन पसार होणार पोरग राव हा चालतंय अरे एक काम कर त्यांना अर्जुन काळ्याचं वासरू दाखव 1 नंबर वासरू या. अरे खरंच की हा. ती तू ऐका तुम्ही हो पुढं आपण जाऊ ती वासूर बघायला बरोबर चालतंय काय टेन्शन घेऊ नाराज नका. होऊ नका बरं का काय झालं वासरू इतकं भारी आहे ना मला माहित होतं ती बसल्या बसल्याचं ते व्यवहार होणार म्हणून हा चालतंय चालतंय बरं, नाना आणा रोख आणा पैसे काय पैसे येड बिड झालं काय तर तुम्हाला कळतं का व्यवहार वाढवाय मी बोललो मला कशाला घ्यायचंय आणि कोण सांभाळायचं त्याला बायको आमची कोणीकडं माझं काय चाललंय आणि काय लाका तुम्ही एक बोलता मला कशाला घ्यायचंय तेव्हा आणि मग ही तोंडाचं गट्टर कशाला उघडलं होतं तोंडाचं गटार नाही ही माणसं बाहेरची आली का नाही की आपल्यातल्या माणसानी एखाद्या वस्तूची किंमत वाढवायची असते आणि वाढवली त्यानं वाढवलं का नाही कितीला मागत होता आधी कितीला मागत होता बाजीनाना पण व्यवहार फिक्स झालता टाळी मारली होती अक्षरशः मी त्याला काय नाही 31 वासरू येई काय राव नाना तो माणूस राव चांगला 90,000 रुपयाला नेत होता की हा. हा बरं हाय का हो का नाना तुम्हाला नाहीत ना 1,30,000 द्यायचं नका देऊ 90ला जी ठरला व्यवहार तुमच्या समोर ठरला होता तिथं द्या हा 90ला ह्याला ह्याला काय ह्याला 50ला तरी कुणी विचारेल हा 90 आणि मी आणि त्याला बस खाया घालत आणि संभळत आणि काय सुधारायचं ती आणि मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं आमच्या व्यवहारात तोंड घालायला अरे कारण कसं तुम्हाला कळत नाही इथं किंमत वाढवायची असती अजून 2 दिवसात ती माघारी फिरत असतो आणि ही लाखभर रुपयाला नेत असतो मी लिहून देतो बाजीनाना नाव आहे माझं नाव बाजीनाना उड्या कशा आण तुम्ही टन्ना टन्ना जातो आला का ह्या बाजीनानंतर टना व्यवहार मोडवला लय नसक्या अवलाद निघालेला का भाजी अरे काय गरजच नव्हती ना मध्ये बोलायची मग हा? असू दे एक काम कर गिरायका लांब गेलं नसेल पटकेने फोन करून बोलवून घे 90ला म्हणा गोलाला टाका लगेच घेऊन जा म्हणा कोणाला त्या बंडू शेटला बोलव की हो नाही बाबा त्यांना मी अर्जुन काळेचं वस्त्र दाखवणार आहे करला का विसर घेतलाय त्यांचा मी हा आपल्याला नाही तसं पटत आधी तुझ्या मागे लागलो होतो तुला बाजीनानच काय गरज होती ऐकायची अरे का भाजीने 1,30,000 देत होता का होय. कुणा बी अशी असतील का आमिर आशा आता ही आशा निराशा घेऊन बस जा तुम्ही बंडू शेठ ओ बंडू शेठ ठीक आहे त्या माझ बापूला सांगितलं का ती उंडगा पोर त्रास देताय ती माझं झालंय बोलणं माझा बापू बरोबर मी काय म्हणतो ते आपल्या गावातली बघण्यातली लोक आहेत समज दिली पोरगी त्यांना अहो काय बोलताय हे असलं ऐकताना ही कान माझं जळाय पाहिजे होतं अहो तुम्हाला कळतं भेटतं का काय बोलताय काय नाही दिल्ली पोरगी दिल्ली काय काय बाजारातली भाजी आहे उचलायची आणि द्यायची या माझं मी ठरवीन कोणाला द्यायची कोणाला नाही ती कळलं का अगं चांगलं पोरग आहे बघण्यातलं पोरग आहे गाणं आणि आपल्या पोरीचं प्रेम आहे त्याच्यावर अहो काय तुम्हाला तर पिरेम पिरेम कळतं वा पिकली की केस तरी तुम्हाला पिरेम कळलं नाही असली पोरं पिरेम करण्यासारखे आहेत का ही पोरं हा तुमच्या डोळ्यावर बसलाय दादा कळलं का तुम्हाला काय बाकीचं दिसनाच दादाचं पिरेम आणि त्या गण्याचं पिरेम एवढंच दिसतंय या हा तुम्हाला एवढं कळलं ना वय पोरग काय करतय काय नाही इरब हुकरंड हिंडल्यावानी हिंडतय आणि मला मरणाचा तरस देतय या अगं आपली परिस्थिती पहिली कशी होती गरिबीतनच आपण मोठं झालो का नाही पहिल्या परिस्थितीचं काढू नका कष्ट केलंय आणि म्हणतात ना
मी इतकं कष्ट करून उभा केलंय ना ती माझी मलाच माहितीये. तुमचं कसं आहे माहितीये का, ज्यांनी सांगल ना काम त्याच ऐकत बसणार, पण माझं कधी ऐकलं नाही. हे बघा, मी तुमच्या ह्या भानगडीतच पडत नाही. तुम्हाला कसं करायचंय तसं करा. नका करू. हा अहो, मी पण नाही कुणाची, कळलं का? मी नाही कुणाची, पण हाय लय गुणाची. माझी मला कळतंय पोरगी कुणाला द्यायची आणि कुणाला नाही ती. अयो, माझं मी बघीन काय करायचं ती. आता रो. अकाव, काय झालं? काय आलंय कुठं काय आलंय? पेपर मध्ये? मग मोडद्या वाच की, मला सांगतोय वय. मुलीने तिच्या प्रियकरासोबत कट रचून केला आईचा खून. अयो, काय बोलतोय? तसंच आलंय. अरे त्या दिवशी मुडदीवाला माझ्या मागं कोयता घेऊन पळत होता. त्याचा काय पिल्यान झालाय काय रे मला मारायचा? तुमच्या बी त्याची वेळ येणार आहे. हे गप आहे. त्यासाठी तुला सांगते माझ्या बरोबर थांबत जा. इकडे तिकडे बोंबल्यात हिंडू नको. तुला कशाचे पैसे देते र? हा लय देत असल्यागत सांगताय पैसे. तू आणि फोडी नाता शांत बस, नाहीतर पेपरातली बातमी बदली ना तुझं त्याचे टाकीन. मी सांगतोय तसं करा आता. पोरगी अजून पोराला भेटते चोरून चोरून गपचूप जाऊन. काय बोलतोय? मग म्हणजे इतकं त्या दिवशी रडून पडून पण काहीच उपयोग झाला नाही का? काहीच उपयोग नाही. 4-5 खबरी सोडल्यात मी गावात लक्ष ठेवायला. तुम्ही मला पगार देता ना, त्यातलं निम्म पैसे त्यांना द्यावा लागतात खबर द्यायसाठी मला. म्हणून म्हणलं पगार वाढव. मग काय करावं लागेल र? एकच काम करा, तिच्यापासला मोबाईल काढून घ्या आणि तिला बाहेर इकडे तिकडे जाऊन देऊ नका एकटीला. तसंच करायला पाहिजे. चोरून भेटते या, नाहीतर असंच येणार आहे कट रचला. गप आहे. तुमचा फोटोच आहे घरात. मग मे बी आता काय करते माहितीये का, कोयताच संग ठेवती. येऊन दे गणुनी कुठनं पण. मुडद्याला नाही दाखवा ना त्याच्या बँगाव काटा आणते की. मीच बेली म्हणून असं नाही, त्याला पण वाईच बॅग घालते. सारखं सारखं पेपरातली बातम्या दाखवा जाऊ नको मला. आले तेच दाखवतोय की. अरे आलंय म्हणून काय तोंड हाणीन मग? हा घरच्या पोरागत तुला सांभाळला आणि पोरीवर चांगलं लक्ष दे. देतोय की लक्ष. मग आता कशाचं लक्ष आहे तुझं? काय सांगायचं रातभर टेन्शन. रातभर ती दिसतंय पोर पुढे उभं राहिलेलं ते गाणा. होय, मग डोळं झाकून घेत जा की. मग हा का बांधू पार चटणी बिटणी डोळ्याला. डोळं झाकून तर इतके वेळ आलं या, आणि तू बघून सुद्धा आंधळ्यागत होतो या बुंग्यावानी डोळ्याच्या. तुला ह्याचाच पगार देते काय मी? पोरावानी सांभाळला तुला. लका 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 पोर पोर म्हणते पार हा नाही उठते या. गणोदाजीचीच गाडी घेतो, पैसे देतो गणोदाजीला आणि हिचा नांगा ठेचायला लावतो. त्याशिवाय वटणी व्हायची नाही. बी पगार वाढवा नाही काय नाही, नुसते बाता करते या मोठ्या मोठ्या. ऐक ना शीतल, बोल ना. गणेशांचा फोन आलता. काय म्हणले? ते म्हणतात भेटायला ये. काय सारखं सारखं भेटते का? भेटायला ये भेटायला ये. अगं आमची कुठे थोडीच भेट होती सारखे सारखे. अगं काय झालंय माहिती का तुला? त्या दिवशीपासून आई मला घराच्या बाहेर सोडत नाहीये. अवघड झालंय की मग तुझं. आणि त्या दिवशी मला एवढं इमोशनल केलं आईने की मी गणेशांचा नादच सोडून द्यायला तयार झालते. पण थँक्यू शीतल, तुझ्यामुळे आमचं परत पॅचअप झालं. असं दे ग, तुझ्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? थँक्यू सो मच. आणि अशीच आपली फ्रेंडशिप अशीच आपण लाईफ टाइम टिकूया. नक्कीच नक्कीच. बरं ऐक ना, ते भेटायला येताना एकटेच येणार आहेत ना? नाही, कदाचित त्यांचे मित्र पण येऊ शकतात त्यांच्या. कशाला त्याला आणता म्हणावं? का ग? त्याला डोकंच नाही, नुसती केस वाढवलेत त्यांनी. अजिबात आकलीचा भाग नाही, कोणाशी कसं बोलावं तू कोणाशी शांत कसं नाही. बसत जा ना मग. मला शांत कर अजून तू. तू काय झालं माहिती त्या दिवशी? तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आमच्या दोघांची भेटच नीट झाली नाही. बोलतं पण आलं नाही. ते त्याला कळायला पाहिजे ना, आपण मित्रासाठी आलोय. गप तू बस. माझ्यासाठी प्लीज शांत बसत जा. बरं चालतंय. तुझ्यासाठी फक्त हा? हो ठीक आहे. आता फक्त आईला समजव नीट. समजवते मी, तू नको काळजी करू. हा. एवढं कळा ना बाई, अडचणी काय त्या काय नाही ते लोकांच्या. हा जेव्हा तेव्हा माझ्यावर येते ती सगळी. काय झालं आई? तुला एवढं कळा ना बाई, सारखं सारखं सांगावं लागतं काय ग? काय झालंय आई? तू फोन काय का घेऊन करते? बसतेस? फोन का घेऊन बसते म्हणजे? एवढ्यासाठी घेऊन दिलाय का फोन? सारखी चुटू चुटू काय करत असते त्याच्यावर? इकडं आजपासून आई अजिबात फोन फोन घ्यायचा नाही. आई माझी मैत्रीण आहे, असं नको करू प्लीज. असं दे की मैत्रिणीला बी कळू दे की तुझं गुण कसला आहे ते. काय झालं काकू? का ओरडताय तिच्यावर एवढं तुम्ही? काय नाही अगं, दात बी आपलं वट बी आपलं. तुला काय आता सांगू, सगळ्या चुक्या कुणाच्या येते आणि कुणाच्या नाही. आणि हिला तर लय राग येतो, असं रागाला जायचं नाही. आई माझा मोबाईल दे ना. का नाही? मोबाईल मला लागतो या. काय करायचं माझ्या मोबाईलचं तुला? तुला कशाला लागतोय मोबाईल? मला लागतो व्हिडिओ वगैरे बघायला. मग मला बी वाटत नसेल बघा माझा मोबाईल बिघडलाय. मला आता या आठवड्याभर तर राहून दे माझ्यापाशी. ऐका ना काकू, मी वैष्णवीला घरी घेऊन जाऊ का? तुमचा राग शांत होतो हा, मी ज्या घरी जाते. अगे नको 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 नको. तुला भेटायचं असेल तर तू येऊन भेट. पुढच्या आठवड्यात पाहुणे यायचे हिला. तुला भेटायचं असेल तर येऊन भेटू शकते.
पण हिला बाहेर न्यायची नाही. आई मी तुला किती वेळा सांगितलंय माझं लग्नाचं बघू नको तू. तुला माहिती आहे ना मी लग्न केलं त्यांच्यासोबतच करेल. आता इतका राग येतोय ना ही पोरगी पुढं आहे ग. त्यांच्या संग म्हणजे घेतलंच ना त्या मुर्द्याचं नाव. तुला एवढं कसं कळा ना? त्या दिवशी काय उर्दू मध्ये सांगितलं काय तुला? मग अजून डोक्यात आहेच वय, या बसलंयच वय. काय देवा सांगायचं कसं? हा 3 बऱ्या त्या मुर्द्याचं नाव घेऊन घेऊन माझं मस्तक आता तर फारच हे केलंस तू माझ्याकडे तशी बघूच नको. मी तुझा निर्णय घेणार आहे. कोण? मी घेणार आहे. मी जन्म दिलाय, कळलं का? आणि कोण कसा येतोय ना ती बघतीच. मी बी दारात बसून राहते. मस्तक पिकावलंय. होय ग वैष्णवी, तुझी आई तर खूपच डेंजर आहे ग. मीच आत्ता घाबरलेले खूप. अगं ती थोडी रागीट आहे पण तसा तिचा माझ्यावर खूप जीव आहे. खूप जीव लावते ती मला आणि तिचा जीव आहे म्हणून तर ते एवढं करते ना ग राग. बरं ते जाऊ दे आता. काय करायचं भेटायचं? मला तर काही समजत नाहीये बघ आता. आई तर किती चिडली माहिती आहे ना. बरं ऐक, तू नको टेन्शन घेऊ, मी करते प्लॅन काय करायचं ते. तुला काय सांगू शीतल, मला एवढं टेन्शन आलं ना आता. मी कसं भेटू त्यांना जाऊन? आणि त्यांना कोण सांगणार हे असं घरात झालंय म्हणून? तू नको त्याची काळजी करू, मी आहे ना तुला. तू सांग त्यांना जाऊन. हो. आणि प्लीज त्यांची माझी आज कसल्याही परिस्थितीमध्ये भेट होऊ दे. चालते, नको तू टेन्शन घेऊ, मी आहे थँक्यू तुझ्यासोबत, शीतल. हं? हो. लका जेव्हा जेव्हा मी माझ्या वैशिष्ट्यबरोबर बोलतोय ना कोण ना कोणतरी पावाडतोच. कोणा संग बोलतोय कायच करतोय. आता मस्त मध्ये बोलतो. कसं उचलायचं हे फोन? हॅलो हॅलो हॅलो, बोल की मुर्दीवाल्या, कोण आहे? मी सदाशिवराव आहेत का? कोण साध्या? साध्या बिद्या कोण नाही तर. हे- आवाज येतोय. हॅलो आ- तू तर नाही ना? हॅलो सदाशिवराव आहे का? केलं तर बघ ना कोण आहे? हॅलो कोण बोलतय? हॅलो काय काय आहे ना? हॅलो हॅलो, राजकीय बसली का काय? कवा गेली? हॅलो कोण आहे काय माहिती? आता या नंबरवर केसच करते. चांगले टायरात घालून हाणायला लावती. हॅलो सदाशिवराव आहेत का? सदाशिवराव आहेत का? हॅलो सदाशिवराव आहेत का? मी आपू बोलतोय. आपू हॅलो कोण? हॅलो लैला बोलते का? लैला आपू बोलतोय. आपू परत फोन बिन लावला तर बघ मग पोलीस स्टेशनला फोन नंबर देनी. ठेव पण. आईला या किच्या अरे वैष्णवी ह्याच्याकडे का बरं फोन दिला असेल? जेव्हा जेव्हा फोन करतो हीच उचलती. कशाला बोलवलंय मला इथं? कशाला बोलावलंय म्हणजे लका आमिर? काय लका माझा चेहरा पडलेला दिसना होय तुला? तुझा चेहऱ्याचा तिकडे जाळ होऊ दे, मला सांगू नको. हा काल किती रे तुझ्या माग माग फिरत हो तुम्ही? हा का? का काल काल तुला नाही दिसलं माझा चेहरा पडलेला? हा अरे रोज तुझा चेहरा पडलेला आहे. हा रोज तुझ्या तोंडात कुणी 10-5 चपल्या हाणल्या का रोज थोबड वाकडं करू होती माझ्याजवळ. अरे मग काय करू? तुझ्यासारखे असले मित्र गोळा करून फिरतो म्हणलं काय होईल? हा आमचं नातं लय कल्याण झालं. तुम्ही लय जागीरदार आम्हाला माहित नाही होय. लगा तिकडे मुंबईला होती ती बरं होतं लगा. हा काय लका बरं होतं? मग काय लका? मुंबईला लका हातगाड्या तू लका कांदा बटाटे विकत होता. ते मुंशी पार्टींच्या तुझा गाडा ओढून गेला. अरे तिकडे मी भांगार काय ना. हा कष्ट तर करायचो ना, तुझ्यासारखं हुरडं फुकत तर नव्हतो. हुरडं? हा मग काय आईच्या आणि बापाच्या जीवावर- माझं लय चांगली लाईन होती. गॅरेजची लाईन होतो आल्यापासून लाईन तुटली उलट. आमरे आता ही तरी माझी लाईन लका नीट जुळू दे. आता माझं लय जवळ लका मी हसोड गाठी माझं प्रेम आलंय लका. माझं आखिल लय ताप दिला लका. काय झालं? काय झालंय माहितीये का आम्ही लका माझी जानी म्हणचा लका 2 दिवस झालं मला तोंड नाही बघायला. बरं फोन जरी केला तर ती आखी हिडंबा फोन उचलती नाही असल्या मला लका शिवाय दिल्या. म्हणजे तू फोन केला वैष्णवीला की आकी बोलती? हो मला काय वाटतं का ना, वैष्णवीला आधी चेष्टा करायची सवय. ती तुझी चेष्टाच करत असली तर सांग बरं. तू जर फोन केला ती जर आखीच्या आवाजात बोलत असली तर कसं काय?
मग शियानायसन माझ्या वैशूचा आवाज मी काय वळका नव्हे. अरे तिचा आवाज कसा कोकिळेसारखा, ह्याकीचा आवाज कसा मुसरू हंबारल्यासारखा. हा एवढं दोघा आवाजातलं कळत नाही मला. तेवढं आहे. हा आणि काय पण नक्की काय गोळ काय झालाय नक्की? अरे काहीच कळा ना. डायरेक्ट म्हणते मुर्दीवाल्या बोल, मला कळा ना वय. तुझा पोलीस स्टेशनला नंबर देते, तुझी तिरडी तुझा लका तिच्यात मग मी काय लिमिट. म्हणतो, वैष्णवीच्या फोनवर फोन लावला की आकी उचलती, मग तू आकीच्या फोनवर फोन कर की. आता आकीचा का नंबर आहे माझ्या पैसे? अरे काय का बोलतो या, माझं आणि तिचं काय आहे का देणं ना घेणं? हा आम्ही लय बेकार झाला का माझ्या चल की वैशू काय- मी काय म्हणतो, कशाला फोन बिन लावत बसतो? चल डायरेक्ट घरी. फोन का उचला नाही, डायरेक्ट जाऊ आपण बोलू तिला कुठं? तिच्या घरी. अरे घरी कोणीच नाही, दार सारखं लावलेलंच आहे. दोनदा दारापासून राऊंड हालून आलो. जाऊ बघा तो ती आखीच पुढे दिसते मला बसली या दारात. आमिर तू कालपासून कुठं गायब आहे रे? मी तुला 2 वेळा फोन लावले, तुझ्या घरून जाऊन आले 2-3 वेळा. हा ह्याला फोन लावला. बस तू बस. मला बसायला नाही टाइम, मला तुला महत्वाचं सांगायचं. काय झालं एवढं काय झालं? अरे काल मी वैष्णवीच्या घरी गेले होते, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम मग काय, काय झाले? काल मी तिच्या घरी गेले होते, तिच्या आईने तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलाय. अरे काय त्या आखीची एवढी हिंमत? हा माझ्या बायकोचा फोन काढून घेते का म्हणाव? एवढी मस्ती आली का म्हणाव तुला? हा आणि तिचं घराच्या बाहेर येणं जाणं पण बंद केलंय. हा काय तिच्या बापाचं घर आहे का? मला काय घर नाही वय आता तुझ्या ए गणा ए हे तर दगड घालतो आणि त्या ऐक आखीच्या. की, मी काल त्यांना काय म्हणलं की मी तिला माझ्या घरी घेऊन जाते जरा वेळ, तुमचा राग शांत होतो. तर मला काय म्हणलं माहितीये का? म्हणलं की अजिबात तिला कुठे पाठवणार नाही, तुला भेटायला यायचं असेल तर तू घरी ये, मी तिला कुठे पाठवणार नाही. होय का? बघा. बर असं आहे का? आखीला म्हणा त्या आखीला तर सुट्टी नाही. नाही नाही घाल तिच्या डोक्यात इट कर, घाल आणि एकदाचीच मारण कर वाटोळ सगळं. नाही नाही वाटलं नाही, तिला ठिचून मारणार आहे नागिनीला. अरे बाबा, नाही काय गणा? सोड तुम्हाला. अरे याड काय रे? ही आहे ना ऐकतच नाही ऐक अजिबात. ना तू, वैष्णवी तर एवढी रडत होती ना, मी तिला कसं बसं समजावलंय, पण मला तर वाटते आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे त्यांच्या अरे प्रेमासाठी. आपल्याला काय ह्या गाण्याचं आहे तर एक तर गुडघ्यात मेंदू घालायचं, विड बीड डोक्यात. चला आपण चल. बघू. अक्का वहिनी. अक्का आणि वहिनी. मग आता हा? तुम्हीच मला सांगा, तुम्हाला अक्का म्हणू का वहिनी म्हणू? तुम्ही म्हणचाल तस. बघा आता तुम्हाला काय म्हणायचंय ती. आपण दांडकच हातात घेऊन का थांबलाय तुम्ही? अहो, काय सांगायचंय तुम्हाला? आत्ता पिसळलेलं कुत्रा गेलं 10 मिनिटं झालं. होय वहिनी, मी काय म्हणतो, तुमच्या दारात पिसाळलेली कुत्री काय येते ती? हिथं खायला आहे, हिथं खायला आहे म्हणून कुत्र हिथंच येतंय. काय खायला या? काय खायला आहे म्हणजे? बर ते जाऊ द्या, मी तुमच्याकडे एका महत्वाच्या कामानिमित्त आलतो. तुमच्या महत्वाच्या कामाचं असेल ना तर मला काय त्यात घेऊ नका. ऐका की तुमचा फायदा ना आमचं काय. अक्का वहिनी, ऐका तुम्ही तुम्ही मला एक नाही राजकीय सहकार्य करत जा. राजकीय म्हणजे आम्ही काय तुमचा प्रचार करावा का? अहो प्रचार केला हा? तर दुधात साखर. हम्म. ऐका, आणि नासलं दूध की उकारण्यात फेकलं कशाला दूध नासवायचंय? मग तुमच्या कधी बी डोक्यात काय भुसा भरलाय का हो? सारखं तुम्ही उलट सुलटच बोलत असता. वय सरळ बोलत जा की. काय झालंय माहितीये का? सरळ बी बोलली असती, हा. पण ज्या वेळेला गाणा तुम्ही दारात घेऊन आलता ना तेव्हापासून तुम्हाला सरळ बोलायचीच माझी पद्धतच बिघडली. अहो अक्का वहिनी, गणा म्हणजे आपल्या गावातलं एक सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि सुंदर पोरगा आहे. तुम्ही तुमच्या डोक्यात कुणी काय भरलंय कुणास ठाऊक. तुम्ही ते गणाचं नाव घेतलं की तुमच्या काय तळपायाची आगच मस्तकाला जाती जणू. असू द्या असू द्या. ह्या का वहिनी, मतदानाचं ध्यानात ठेवा. आणि शेवटी आमचा गणा ह्या घरचा जावाय झाला की आमचं पाहुणच आहे व तुम्ही. सरपंच, हाताने इज्जत काय कशाला घालवून घेताय? तुम्ही आपल्या इज्जतीनेच जावा. अहो, असं काय बोलता नाही, तुम्ही? नाही, तुम्ही इज्जतीनेच जावा. इज्जत काय घालवून घेऊ नका. पण शेवटी तुम्ही आमचाच प्रचार करणार आहे हे ध्यानात ठेवा. बघ येतो. होय होय, आमची ताटी निघल पण तुमचा प्रचारच करणार नाही आम्ही. हा मित्र का सुट्टी तू होता या की म्हणा. ए, ए, कुठं 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 इकडे चाललोय या. इकडे इकडे कुठं? माझ्या दारात कुठं? हे, काय घरात घुसतो का? होय घरात घुसतो की? आता नाही नाही म्हणजे मी कशाला घरात घुसू? मला माझं घर आहे की. आमची चूल पडली ना त्याला चालू इटकार घेऊन मी. मग आमच्या घरी कुठं? इकडून जा की वाटाने सरळ. हा ही काय तुमची एकट्याच आहे काय तवा? ही गव्हर्नमेंटचा रस्ता आहे. तुला कशी झाली सवय वाटवाकडी करायची आणि म्हणतात ना भांडण अंगाव घ्यायचं. मामी का हो तुम्ही सारखं मला टाकून आता? बोलता? डायरेक्ट मामीवर. सासूबाई असं नका बोलू राव. मी किती केलं तरी तुमचा होणारा जाव आहे आणि असं बोलतात का आता मला? काय करू? आता ठोक्यातच वाका फोडीन मग. हा जावाईन बिवाईन म्हणायला लागलात. होय इकडे बघू नको तिकडे बघू नको, चल निघ. हा उचल्यावर इकडे तिकडे नजर तुझी. तुम्ही सांगा
मामी लोकांचं आहे का मी लोकांचं आहे का तुमचंच आहे ना ए माझं नाही कोणी हा चल निघ. इकडे इकडे हा? इकडे बघा तिकडे हो हो बघतोय की मग चल चल निघ. हा मी तुमचाच आहे की अरे मी नाही कुणाची पण हाय लय कुणाची चल. ठोक्यात पाडला असता पण लय सैन करायचं आले. पोरीच्या फोनवर फोन काय करते काय काय करते दांडक घेऊनच इथं बसणार आहे आता. तर भीतीच वाटते काय होते आणि काय नाही. आला आला ए काय रे काय झालं काय झालं म्हणून काय विचारतो गेलो डायरेक्ट कार उचलून डोक्यात घालणार अशी पायाच पडली माझ्या काय म्हणलं तुम्ही? माझ्या पाया पडली. काय सांगताय पाया पडली लहानाची मोठी मी त्यांच्या समोर झाली आणि त्या तुमच्या पाया पडतात का? काय राव मावशी तुम्हाला माझा अजिबात विश्वासच तू नाही अजून मावशीच म्हण मला. अहो मी प्रेमाने मी सगळ्यालाच मावशी म्हणतो. गाना मग तुझं तू बघ राहू दे. लका तुझ्यासाठी करायला जातोय आम्ही, तो आमच्याच ही कर हा. मावशी काय म्हणतोय काय काय म्हणतोय वे रे मावशी दिसते वे तुला बरं ती? ते सगळं सोडा. तुम्हाला वैष्णवी दिसली का हो तिथं कुठं? कशाचं सांगू तुम्हाला अहो वैष्णवीलाच बघायला गेलो होतो पण हिडंबा लगा दारातच बसली या लगा मला आमिर लय तडतडा बोलली का तुझा काय उपयोग नाही का ना. तुझ्या जागेवर मीच पाहिजे होतो. डायरेक्ट घरी गेलो असतो मी. हिंमत लागती तर भेटती किंमत लक्षात घे. अरे माझ्याकडे बी लय हिंमत आहे रे मग? पण मी जरा सबरीनं खातोय होय. थोडं. हा आता माझी हिंमत अजून बघितली कुठं तू कळलं की आला की रट खाऊन आला असेल 100%. रट्टे काय देते थोडक्यात म्हणली जावाय बापू घरी जा म्हणली आल्या पावलानी बरोबर का नाही असू दे चालतं एवढं तेवढं तुम्हाला जावई बापू म्हणली होती. जावाय बापू म्हणल्या म्हणजे माझं जावाय व्हायचं स्वप्न आहे ना. जाऊ द्या हो का मावशी तुम्हाला खरं सांगतो मी बाया माणूस आहे म्हणून ग बसलो नाही तर मी काय ग बसणार नव्हतो. त्यांच्या असल्या वागण्यामुळेच एवढं सगळं झालंय. ऐक तुझं तू बघ आम्ही जातो. हिला कर सोडतो मी नका, घरी. तुमचं तुम्ही नाही नाही बघा. तुझं तूच हँडल कर. तिथं वैष्णवीला जा तिला भेट काय करायची कर. चल ग. ओय, तुझं तू ओय, बघ. आमिर आम्ही नाही येणार तुझ्या म्हणून काय. मावशी ओ, मावशी म्हणू नका अजिबात. तू अजिबात आहे ना निरोप बिरोप द्यायला जाऊ नको. ह्याचं असंच असतं मला माहिती मला तुमच्या पाया पडतो लागतो बघायच्या काय नको पाय बे पडू. काय नका मी आता अडचणीत आहे म्हणून व्हायला का मी काय आणि मावशी बिवशी म्हणतोय काय काय बोलतोय तुला काय अक्कल बिकल अरे तुला का त्यांचा कळवळ येतोय मला कळणार व्हायचा हा मी तुमच्या भेटीसाठी एवढं करते तुम्ही अजून मला मावशीच म्हणा. मग मी चांगल्या माणसाला मावशीच म्हणतो अहो. तुमच्यासारख्या सुंदर व्यक्तीला काय म्हणणार मी दुसरं मावशी म्हणतात का मग? मग काय म्हणू मग अरे दिदी बिदी म्हणावं का. हा दिदी बिदी म्हणा का माझं आडलंय खिटूर ही तर माझी वहिनी वहिनी म्हणणार मी बघितलं का किती येड्यागत करतोय. हे असलंच आहे ह्यांचं. हा आणि तू आले हे निरोप पोचवायला ह्याचा. अरे काय लागा मी काय केलं ग मला वाटलं आता तरी अद्दल घडली असेल पण हाय असंच आहे हे. मला नाही वाटत ती सुधरेल म्हणून. हा ना ऐक ते वैष्णवीचं आणि तुझं तू बघूला का काय होतंय. तू काय आमचं ऐकत नाही तुझ्या तूच मानाचं करतो. अरे काय मनाचं केलेलं का मग तुला म्हणत होतो ना मागाशी नको हाणू नको मारू काय करायचं का विटकार घेऊन जायची. अरे मग माझ्या वैष्णवीला कोंडून ठेवल्या मी ग बसेल काय तवा अरे का ना हे कोयता घेऊन गेलता म्हणून तर तिनं कोण ठेवले. अहो आपण करू ना प्लॅन तुम्हाला भेटायचं. तुम्ही कशाला असलं विटान बिटान घेऊन जाताय त्यांच्या दारात बिना कामाचं. हा मग प्लॅन करा की काहीतरी प्लॅन करा आणि ठरवा कशी काय बी करून माझ्या आणि तिची भेट घडवून आणा. मी तिच्या भेटीला आतुर झालोय माहितीये का होय शीतल तुझ्या घरी घेऊन येते का तिला. अरे ते तर नाही ना शक्य. 2 दिवसापूर्वी तिच्या घरी गेले होते. तिची आई ती तर म्हणली की तुला भेटायला यायचं असेल तर तू घरी ये पण तुझ्या घरी बिरी कुठं पाठवणार नाही म्हणून. अयो म्हणजे तिनं तुझ्या बी घरी जायचं नाही नाही जायचं अजिबात कुठंच. पण तू तिच्या घरी गेलेलं चालतंय का. हो चालतंय की. चालतंय का. हो बर 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 असं कर तुझ्या घरी मी तुला फोन करीन मग जे तुला सांगेन ना तेवढं तू कर फक्त. हा बरं, चालतंय. पण ऐक काय करायचं ते करा पण प्रॉब्लेम होईल असं काय करू नका. काय प्रॉब्लेम होत नाही तुझा तुला जेवढं सांगेन ना तेवढंच फक्त कर. मला फोन करून सांगतो ना. हो हो जा. प्रॉब्लेम होणारच ना प्रॉब्लेम हा 100% होणार आहे. एक तर आखी तरी मारणार आहे नाहीतर मला काय होईल सांगू शकत नाही मी. नाही एक काम कर कुठे गेली ती वीट कुठे गेली वीट. अरे काय लागा तो नाही एकदाच घालून घे ना तिच्या घाल नाही तर माझ्या घाल. मीच धडक घेऊन जीव सोडून देतो आता. तिच्या घरासमोर दे ना मग एकदा जीव. हा तिला काय फरक पडणार आहे अक्कीला ती माझ्या मरायचीच वाट बघते या. गाणं ऐक तुला काय तिला भेटायचंय का नाही भेटायचं मला सांग. अरे भेटायचंय की का नक्की भेटीसाठी मी काय बी करू शकतोय. काय बी करू शकशील मग मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली. नाही बाबा असलं जुळतोय का आपल्याला काय नाही बेकार काम आहे का बस की एकदा केलं तर आपल्याला असलं बनायचं. अरे गाणं प्यार किया तो डर ना क्या. अरे डरच आहे सगळा डरच आहे का तू बरं असं direct- कर. हो का त्यास कर मी काय करतो मीच ती करतो आणि मीच जातो. तू तिथं जाऊन काय करणार आहे का मला भेटायचंय का अरे मग बघ ना बाबा काय करू मग मी तरी सांग. असू दे मित्रा प्रेमासाठी ना ह्यो बी विषाचा प्याला मी पितो टेन्शन घेऊ नको. ना तुला प्यावं लागल आणि ह्यो विषाचा पेला मी तुला पाजणार स्वतः माझ्या हातानं. पितो लक्षात मित्रा, घे. तू काळजी करू नको. पण ध्यानात माझ्या ठेव. प्रेमासाठी माझ्या वैशासाठी मी काही करू शकतोय कुठल्या टोकाला जाऊ शकतोय.
आता एकच लक्ष, वैष्णवी वैष्णवी. काय असं लावलंय? उन्हातानात बसून आजारी पडून मरशील एखाद्या दिवशी. मरू द्या मेली तर उन्हाने चांगली भाजू द्या, जळू द्या. काय माझी मला माहितीये किती काळजी आहे ती. तुम्हाला काय आहे? अगं त्या पुरीव सारखा पहारा देऊन कसं चालेल? मला काय कळ नाही तुझं. 2 दिवस झालं त्या पोरीनं खाल्लंय का काय घासभर? आणि तू बी नीट खाय ना, तिला सुखान जगू द्याय ना. काय लावलंय काही? हो का, तुम्हाला काय पटतंय ते पटू द्या, नाहीतर नाही पटू द्या. माझा विचार आहे की जोपर्यंत दारात मांडव पडत नाही ना, तोपर्यंत मी पुरीला बाहेरच काढणार नाही. अगं आपली तरणी ती पोरगी, जरा तिचा विचार कर. म्हणूनच विचार केलाय, जागा बघायचाय पुरीला. सांगते या, ह्या आठवड्यात पाहुणे आलीच पाहिजे ती तिला. उठताय सुटताय, गावचा विचार, घरचा विचार, रानातला विचार, पण ह्या पोरीचा विचार मी करून करून मरायला लागली या. तुम्ही कधी ऐकलंय का आमचं? नाही ऐकलं म्हणून तर चांगलं आहे. ऐकलं असतं ना तर असं बसावंच लागलं नसतं दारात. बघा आता कसं करायचं तसं करा. लागलं सांगायला, मी बसणारच इथं. माझ्या पुरीवर ध्यान ठेवणार मी. हा, कुठून बी मूड दिवाला येतो या. पुरीला भेटाय काय कमी करणार आहे तो? अंगने में तुम्हारा क्या काम है? काय गाडी थांब. का? तसली कशाला गाणी म्हणते? मेरे अंगणी में तुम्हाला क्या काम है? तू काय आयटम बिटम घेऊन चाललाय का? हा बरं, गडी बसला तुझ्या मागे ह्याचं भान ठेव. लय जर बोलला ना आता तर हाय सा मी 180 स्पीड निघून जाईन. बस बमलत. सारखी तसली कामरे धमकी देऊ नको. हा, मग? प्रत्येक वेळेस मला साडी नेसा लावतो, प्रत्येक वेळेस पुरीचे कपडे घालायला लावतो का? कोणासाठी चाललंय? लका या लग्न कोणाचं करायचंय? तुझं का माझं? म्हणजे लका मला डायरेक्ट बाईच करून टाकलं मग. मग आता काय? अरे मला सांग की, वैष्णवीला जर तू ह्या वेशात गेला भेटायला, ऐक, वैष्णवीला जर तू ह्या वेशात भेटायला गेला, काय म्हणेल? हा, वैष्णव म्हणेल की ह्याच्यात काहीतरी फॉल्ट दिसतोय म्हणून. हा, मग अरे हे डायबिट आहे काय का ना? अरे काय, अरे दुसरं कशाने तरी असं तिला असं मी वाघासारखा पाहिजे, असं सिंहासारखा पाहिजे का, असला पुरी सारखा असं पोरगा आवडतो का कोणाला? नाही मग मागाशी गेलता तेव्हा काय झालं? आखी जाऊ देती का? ऐकी, तुला सगळं सांगतो मी. शीतलला सगळं सांगितलंय मी. तू शीतलची मैत्रीण नाही म्हणून तुला घरी नाहीच. फक्त लक्षात घे, तू फक्त शीतल बरोबर जायचं, बोलायचं नाही. मी शीतलला सांगितलंय की गाना मुकी आहे असं सांग. ऐक की, त्यापेक्षा शिजला सांग की तिथे गेल्या गेल्या ओळखच घेऊ नको म्हणा मी कोण आहे ती पोरगी म्हणून डायरेक्ट गेल्या गेल्या मिठीच मारतो वैष्णवीला. वैष्णवीला. आले माझे. अरे गाणं तसं नाही रे. अरे तू असं व्हायचं, हात लावला की लगेच कळत रे ही गाड्याचा हात आहे, बाईचा हात नाही कळत. हो आलं लक्षात? तू हात लावलेला तिला कळल की दुसराच कोणतर पुरुष आहे. जेव्हा तू तुझ्या तोंडाचं काढशील तेव्हा कळल हे माझंच गाणं आहे. हा आलं लक्षात? चालतंय. तर ऐक, फक्त काय बोलू नको. नाही कोणाला काय बोलत नाही. कोण जर काय बोललं तर सरळ सांगायचं मला बोलता येत नाही, मी मुकी आहे. हा, आणि मी व्रत घेतलंय तोंड कोणाला दाखवायचं नाही म्हणून. हा, हा, आकेला बी तसंच सांगणार. तसंच म्हणायचं. वैष्णवीला मला लाज वाटते म्हणायचं तोंड दाखवायला. नाही नाही, माझं व्रत आहे, मी कुणाला तोंड नाही हा, दाखवा. आणि माझं तोंड बघितलं तर म्हणायचं दिवस खराब आणि आहे तुमचा. अशी बी मी तोंड दाखवायच्या लायकीची राहिली का नाही? हा, हा, ती भारी आहे बघ. हा, असं म्हणू ना, मी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली. मी काय म्हणतो का ना, ट्रायल घेऊन यायची का आपण? तुला कोण ओळखते का बघून यायचं का? हा, चालतंय चालतंय. चल चल आपण बरं. गावातले 2-3 जण बघू. आता गाव फिरव आणि तुझी कर हवा. नाही हवा बी होत असतं काय नाही, म्हणायचं लांबची बहीण आहे माझी. आमची बहीण आहे होय. हा. दादा दादा गावलाय गावलाय बकरा गावलाय, बकरा गावलाय. काय कपिलराव, काय चाललंय? अहो काय झालं? त्या दिवशी तुम्ही तुमचा बायोडाटा पाठवलेला तुमच्या लग्नाचं. हा, उभं राहा की. काय झालं? अहो तुम्ही म्हणला ना स्थळ बघा. हो म्हणलो. स्थळ बघितलंय ना तुम्हाला एक? काय बोलताय? मग काय? होय, काय कुठे आहे? कुठल्या गावची मुलगी? हे काय दिसा नाही बाई. अयो हे मग सकाळपासून घेऊन फिरतोय तिला, तुम्हाला हुडकत हुडकत. होय, फोन लागा नाही काय नाही तुमचा राव. फोन चालूच आहे माझा. होय का? मग हा, हा काही पोरगी आहे. चांगले बर का, हं. पण ते चेहरा काय? चेहरा खोलायला बघून दे की वडणी. चेहरा खोलायचा बाई, नाही ते तोंड कुणाला दाखवत नाही. का? अहो त्यांच्या बापाने सांगितले तोंड कुणाला दाखवायचं नाही. का एवढं बेकार तोंड आहे? बेकार आहे वे. अहो दिसायला इतकी सुंदर आहे ना ती, हा, अख्खं गाव महाग लागेल तिच्या. त्यो मग आणि इतकी देखणं रूप आहे का ना. हं. कपिलराव अक्षरशः हिच्या घरी येत ना, रात्रीचा बल लावत नाहीत, मग तोंड उघडं करून ठेवतात, अख्ख्या घरात उजेड पडतो. हा अत्तर. मग पण ती त्यांच्या घरच्यांची बोलावं लागेल ना, आई वडिलांसोबत. बा 2 मिनिटं. हेच होते तर नवरदेव. तू नाही का म्हणली होती मला लग्न केलं तर ह्यांच्याशीच करीन? ऐक ना, ते इथं कसं आहे, गावात आल्यावर पाया बिया पडायचं असतं. हा, ती पाया बिया पडत त्याच्या.
अहो कपिलराव नवऱ्याच्या पाया पडायला कसली आली लाज? अरे तर मग? लगेच नवरा नवराच आपलं तसंच असतं. काटक्या बोट आणि गोळी लगेच. त्योक पाय पडायची काय पण मुका मग ही पाया पडणं तसलंय. होय. मग अहो पाया पडणं असलंय. बस आमिर बस. पोरगी अंगावूनच मला खात्या पित्या घरच्या दिसते. एकच नंबर आहे. तोंड बी सोडायची काय गरज नाही. आपल्याला पसंत पसंत आहे? पसंत बघा. आणि महत्वाचं मुलीच्या बापाने काय द्यायचं ना आपल्याला. काय कपडे नाही घेतले तर चालते. बर तुमचं राहू द्या. काय झालंय आम्हाला बी तसं शॉपिंगला जायचंय. हिला लय ब्युटी पार्लरला ह्याला जायचंय. होय. मग काय शॉपिंगला होय. मग मग एक काम कर आमिर, हे का नाही शॉपिंग का नाही कर. राहून दे हे सगळं धर, सगळं धर आणि काय लागतं ते सगळं घे. पण जागा फिक्स फिक्स शब्द दिला. बघ डन 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 डन. डन. आता ऐका काहीच नाही जाऊन ते पुरीच्या घरच्या. ऐका आता कपिलराव काय करा माहितीये का? डीजे बुक करा, कार्यालय बुक करा लगेच लगेच करतो. हे काय आता लगेच जा तुम्ही. आणि हळद बिळद घेऊन ठेवा. नांगाला 16 हळद सगळ्या. लयच होत हा. 5 किलो हळद आणतो. चला. नंबर आहे करा नंबर. नंबर आता 2 दिवसांनी तुमच्या डायरेक्ट घरीच घेऊन जावा की कशाला नंबर बिंबर घेताय? काय आता सोडाय जाता का? जाता नको नको. कसं गाव काय म्हणेल परत? नाव ठेवल ना. आणि गाडी हळू चालू बर का. हा? स्पीड ब्रेकर ते बघून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जाऊ का? नीट बस. हा. बरोबर बस. हो चला. नाही हात लावू नको खांद्याला. काय गो सोना? काय नाही अमिर्ताजी, कुठे चाललाय तुम्ही? बारामतीला चाललोय. का हो, आणि ह्या कोण आहेत? हे काय झालंय माझी एक माऊस बहीण आहे का ना त्यांच्या गावची आहे ती. आणि काय झालंय बिचाऱ्याला नवऱ्याला टाकले ना. गप शांत बस नको रडू. नाही बेकारी चालली त्यामुळे तिला आपलं कामधंदा बघतोय कुठेतरी बारामतीत. एवढं खांद्यावर हात टाकून? आता काय करायचं बिचारीला सहारा नाही ना कोणाचा. गप नको ग रडू. मी काय म्हणतोय ते तुम्ही ब्युटी पार्लरच्या क्लासला जाता ना? हो जाते ना. ते हिला नेता का तिथे क्लासला? नाही नाही, तुम्ही दुसरीकडे बघा. होय का? बरं जाऊ द्या दुसरीकडे बघतो बारामतीत काम बिम. हा तुमच्या कुठल्या ओळखीचं काही जॉब बी असतं तर सांगताल ना? हो सांगते ना. चालतंय. येऊ का? चला. अख्ख्या गावात तुला फिरवलं कुणी ओळखलं का? कोणाला डाऊट बी नाही? अजिबात काय बोलू नको अजिबात. का? कर ती बाजीनानाची मिळणी भेटली तिला काय म्हणला तू? नवऱ्याने टाकलंय तिला एमआयडीसीत काम बघायला गेलोय. लाज वाटते तुला बायको म्हणून सांगायला? हा अरे गर्लफ्रेंड म्हणून तरी सांगायचं होतं कमीत कमी. असलं सांगायचं? असलं सांगाय का? आम्ही काय तुच्छ आहे का? अरे मग काय बायको म्हणून? अरे माझं अजून व्हायचं जायचंय. आणि मग म्हणतोय नवऱ्याने टाकली म्हणून म्हटल्याला चांगलं वाटतंय का? नाही नाही मग बायको म्हणून गर्लफ्रेंड करून माझ्या काय डाग लागून घेऊ का? डाग लागून घेऊ का? मी डाग लावून घेऊ का मग? नवऱ्याने हे टाकलंय म्हणतोय या. अरे पण तुला कोण ओळखायचंय? कोण ओळखायचंय? आणि लय वाटलं ना तर बाजी नानाच्या मिहुणीकडे आपण जाऊ आणि तिला म्हणून ही काय नवऱ्याने टाकले नाही ही का नाही. चल बरं असू दे आता. नाही चल. नाही राहू दे मरू दे जाऊ दे. म्हणजे तू यासाठी एवढं करायचं लका एवढं? हा लका सकाळपासून पोटात माझ्या काहीच नाही का ना अन्नाचा एक कण सुद्धा नाही. आणि आमच्या पोटात आहे हा. का? सकाळपासून फिरतोय सगळ्या दुनियाला मिठ्या मारत. हा. तुला कोण म्हणतंय? अरे काय शीतल एवढा उशीर करतं का कोण? सॉरी उशीरच झाला. अरे अरे काय यार असं केलं कसं व्हायचं? बरं ऐक सगळं नियोजन केलंय. तू काय कर माहितीये का? गाण्याला घेऊन डायरेक्ट वैष्णवीच्या घरी जा. आ लक्षात कोणाला काहीच कळायचं नाही. पण अरे गणा कुठे? गाणं कुठे आहे? मग तुला गाणं कुठे माहित नाही? नाही. कुठे आहे गाणं? ही बाई गणा. मग कोण आहे? बाई मी म्हणते कुठली बाई घेऊन आलाय तुझ्या सोबत? बघितलं का? नाही नाही गेल्या गेल्या मी डायरेक्ट आकाबाईला सुद्धा मिठी मारीन. पाया पडीन त्यांचा आशीर्वाद घेईन. असं काही करू नको. तिथं गेला ना शिस्तीत बोल, शिस्तीत सगळं कर. उगा काही प्रॉब्लेम क्रिएट होईल असं काही करू नको. आणि आगाऊपणागत काही बोलू नको अजिबात. मला तसं बोलू आवडत होय मी तिथं त्यांच्यापाशी. नाही शीतल मी काय म्हणतो ऐक त्यांना सरळ सांग ही मुख्य आहे. आ लक्षात हिला बोला येत नाही म्हणायचं. चालेल. हा मुकी म्हणून सांगते. नाहीतर हे काहीतरी बोलायचं तिथं परत काहीतरी राडा. नाही नाही मी काहीच बोलणार नाही. हा तोंड पिंड दाखव म्हणजे माझं तिथं वृत्त आहे. मला त्यांच्या घरात तोंड दाखवत नाही. मी करते ते मॅनेज. तुम्ही नका काळजी करू. मी सांगते तेवढं सगळं व्यवस्थित जा. हो. काय मित्रा बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू. काय? चल. काय ग शीतल? काकू वैष्णवी कुठे हो? आहे ना घरात? हाय की घरात. ही पोरगी कोण आहे? ही माझ्या मामाची मुलगी आहे सगुना. होय. हो बर बर. नाही मी पहिल्यांदाच बघितली म्हणून म्हणते ग. हो कालच आली आहो ती. होय.
हो बोलत का नाही ग ती? अहो तिचं उपवास चालू आहेत, मौन व्रत आहे तिचं. हो, आता ती कशासाठी? चांगला नवरा मिळावा म्हणून. बघ ह्या पोरीचं कसलं गुण आहे तर, आणि आमचं बघ हा काय ते गुण आहेत वय. तिला सांगवाय थोडस आहे ना ती घरात. हाय की, पण ही जवळ गुण सांग तिला. बर बर हा? सांगते सांगते. येऊ ना आम्ही भेटू. हो बाया, अगं बाया लयच भारी आहे चल चल ग. चल चल. मया सुद्धा करून दे ना. बस इथं. बघ तुला कोण आले भेटायला. कोण आहे ही? बघ तर तू. कोण आहे तुम्ही? गणेश. हो थँक्यू शीतल. हा थँक्यू. आणि मला नाही ही बघ काय आहे. आणि तुझ्यासाठी ही सकाळपासून घालून फिरतोय, जुगुद मारला माझा ह्याच्यात. पण तुझ्या भेटीसाठी हे काहीच नाही माहिती का. अरे तुझी हिडंबा जवळ येईन तेव्हा दारात. हळू बोला, येते आतमध्ये. काहीला काय असं कुठं असतोय. सॉरी, नको टेन्शन. मला खरंच खूप छान वाटते तुम्हाला भेटून. आणि मला किती छान वाटत, एकदम गिटारच वाजलंय. ड्रेस मस्त दिसतोय. होय ना. 500 रुपयाचा आणलंय, 500 रुपयाचा. छान आहे. होय ना. तुला छान वाटलं ना. मी काय म्हणलं तरी ह्या ड्रेस मध्ये राहील तुझ्यासाठी. पाहिलं कसं काय तुम्ही हे करून आला. आईला काय, आईच्या बापाला कळणार नाही. अगं नुसती तोंडाड बघत होती. काय म्हणली माहिती का, म्हणली माझ्या बी पुरीला व्रत करायला, म्हणली उपास तपास करायला. आय महत्वाचं बोला. मावशींचा मला लय उपयोग झाला. मावशी का बोलताय तिला? तिच्यामुळे तर आपली भेट झाली ना. सॉरी सॉरी. सांग समजून जरा. प्रत्येक वेळेस भेटलं की मावशी 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 सारखं. वहिनी वहिनी माफ करा बरं का. मला कळतच नाही ह्यांचं कधी मला हे मावशी दिसतात, कधी आजी दिसतात. मावशी आहे का ती? ती माझी मैत्रीण आहे ना. हो हो मला कळत नाही. मैत्रिणीला परत मदत करणार नाही मावशी म्हणलं. सॉरी 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 वहिनी सॉरी. थँक्यू बोला तिला. तिच्यामुळे आपली भेट झाली का नाही. थँक्यू. वेलकम. भारी भारी तू भारी, तुझी मैत्रीण भारी, सगळंच लय भारी. उरका पटकन, त्या काकू येतील. हा बरं ऐक की, काय माहितीये का, तू काय बी कर, काय बी कर, कसं बी कर. तुला आज संध्याकाळी म्हटलं तरी मी इथनं पळवून नेऊ का. हा तुझ्या आईशी तुला अन्याय करायची, कुंडून ठेवायची. हा हे असली कुठं असते वे आहे तवा. आई नाही खसाबीन आहे खसाबीन. हा अहो मी तर म्हणतो हिला पहिले एखादा बळी द्यायचा असं ना, हिला हिचा पहिला बळी द्याय पाहिजे हिचा. आलं लक्षात. मी नाही भेणार नाही अजिबात. तिची अशी पाळता भुई करील ना. पण तुझ्यामुळे ग बसलोय, टेम्परेचर हलतं माझं. हळू बोला. हळू बोलायचं काय समजतावा. अहो हळू बोला. हळू काय बोलेन, मला काय कोणाचं मग ते आल्यानंतर गड्यागत कस काय आवाज येतोय? मी काय हळू बिळू बोलणार नाही. मी काय कोणाला भेट नाही. आलं का लक्षात. अहो ते आल्यानंतर उगाच काहीतरी राडा होईल. आल्या तर आल्या, बघतो की मी बी सांगेन माझं तुमच्या मुलीवर लय प्रेम आहे म्हणणार मी. काय काय चाललंय? हातात हात. हा होय थांब थांब थांब, उघड उघड. इतक्या वाढव मी म्हणते तोंड उघड तोंड उघड. माझ्या पुरेपाशी येऊन उघडलं तोंड. कुकू करू नको. अहो मामी तुमच्या पूर्वी प्रेम आहे माझं. अरे असलं कसलं प्रेम? जगा घालून गड्यागत ये गड्यागत आणि आता हात धर. गड्यागत आलतो तेव्हा तुम्ही हाकलून लावलं मला दारातनं. अहो झालाच काय, साडी सुद्धा घालायला बसतो मी प्रेमासाठी माझ्या. आलं लक्षात. काही प्रेम लुगड्यात आणि कुठं बांगडीत प्रेम असतं वय. प्रेम लुगड्यावरून बागडीवरच केलं जातं मामी. तुम्हाला कसं कळणार. तुझा मुडदा बशिवला तुझा माझ्याच घरात येऊन मला प्रेमाची भाषा शिकवतोय. तुम्हाला काय ह्या वयात म्हणलं मी कसं सांगू तुम्हाला. माझं लय प्रेम आहे. तू इकडं हो. हा माझं लय प्रेम आहे. माझ्या डोळ्यात माती चटणी टाकली दिवसात. अहो माझ्याशिवाय कोण आहे तुम्हाला दुसरं. कोण आहे तुम्हाला. मी तुम्ही जावाय करून तर बघा. मी आऊ नाही फुलात समडीत पुरीला तुमच्या. तुमची शपथ घेऊन सांगतो. तुझा मोडदा बशिवला तुझा माझ्या टाळूली केस तर तो घालवली की शब्द घेऊन घेऊन. अहो तू सांग की काहीतरी नका. आई तू शांत हो ना ग. गप्पो. हा घरात घेऊन बसली जागा बिगा घालून. द्या. मी आजच बामणाकडे पत्रिका काढून आणतो. कसा लुगड्या का ड्रेसवर तुम्ही म्हणता त्याच्यावर जातो, उघडा जातो म्हणलं तरी, पण माझा पुरीला नाही म्हणणार. याला बोलू. अरे गड्यागत वाघ जरा गाड्यागत प्रेम केले. दडदडीत माझ्या पुरीला तो हात मागा यायचं होतं. असं चोरून लपून इटा घेऊन कुठं कुत्री इकल्यावानी. डायरेक्टच येतोय. मी डायरेक्ट लय वेळा आलतो, पण कुठं तुम्ही डायरेक्ट तुम्हाला काय समजा. मग मी इनडायरेक्ट घुसलो. इनडायरेक्ट मी बी डायरेक्टच घुसीन. पोलीस स्टेशनला नाव दिलं ना तू डायरेक्ट येरावड्याला जाशील. पोलिसांचं तेवढं मला सांगणार. पोलीस लय मारतात. ध्यान होईल तसं मारतात पोलिस. पोलिसांचं तेवढं ध्यान होऊन दे की ध्यान होऊस तर तुला बी ध्यान फिरमाचं होऊस तर तुला रट टाकायला होती. मला काय करू तू माहितीये का. उद्या मी काय करतो माहितीये का. माझ्या 4 घरची माणसं आणतो आणि रिसर तुम्हाला. कशाला रिसर माणसं. मागणी घाला तुम्हीच मला मरता सारखा ये म्हणून. अरे तू आता माझं डोकं खवळू नको. तुझा मुडदा आत्ताच्या आता बसून अहो काकू. अहो थोडं नॉर्मल
हो चला 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 normal. चला normal. हाय.